नमस्कार. आज आम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करण्यासाठी चाललो आहे, व्लॉग शूट करण्यासाठी. आज तब्बल वर्षभरानंतर व्हिडिओ शूट होणार आहे आपला. आणि आम्ही कुठे चाललो आहे ते तर तुम्हाला टायटलवरून कळेलच. काय झालं की वर्षभरात आम्हाला अजिबातच चान्सेस नाही मिळाला व्हिडिओ बनवण्यासाठी. खूप काही घडलं जे सांगण्यासारखं आहे पण आणि नाही पण. त्यात काही सांगण्यासारखं नाही. त्या वाईट आठवणी असतात त्या आपण मागे टाकून आता पुढे नव्याने जाऊया आणि नव्याने आपल्या ज्या चॅनलला ब्लॉगला सुरुवात करूया. आपल्या चॅनलचं जे खाद्य आहे कॉन्टेंट तो बनवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जात आहोत. तर आज आमच्यासोबत आत्तू काका असणार आहेत आणि आई बाबा तर आहेतच. तर चला तुम्हीसुद्धा चला आमच्यासोबत. जास्त कोण तुम्हालाच फोन करतो मला कधी कुठे जायचं काही दिसते नाही काय तसे आहेत माझ्याकडे 2-3 नंबर पण तुम्हाला पहिला फोन करतो कधी नाही असेल तर तुम्ही सांगता. आत्ता आम्ही आहोत वांगणी स्टेशनला आणि इकडून 12:43ची कर्जत ट्रेन आहे. कर्जतला उतरून पुन्हा आपल्याला खोपोली ट्रेन आहे पळसधरीला जावं लागणार आहे. तर चला आता सध्या वाजलेत 12:40 होऊन गेलेत. ट्रेन येईल बघू. आता आम्ही कर्जत स्टेशनला आहोत सध्या. इकडून आता 2:18ची ट्रेन आहे खोपोलीला जाण्यासाठी आणि त्याच्या आधीमध्ये एकही ट्रेन आहे आणि डायरेक्ट नंतर 3 नंतरची ट्रेन आहे. त्यामुळे आम्हाला आता इथे थांबावं लागणार आहे खोपोली ट्रेनची वाट बघत. आणि त्याच आम्ही एक कर्जतचा फेमस वडापाव बोलतात. कर्जतचा फेमस वडापाव तर आम्ही कर्जतचा वडापाव खाल्ला इकडे 5 जणांनी मिळून. पण आमच्यासोबत एक किस्सा घडला आहे की आधी आम्ही 4 वडापाव घेतले, नंतर 1 वडापाव घेतला. तर त्यांनी एक्स्ट्रा पाव गळ्यात मारले आमच्या उगाच तरी आणि तेही पैसे जास्त घेऊन. तुम्ही काळजी घ्या की असं होणार नाही तुमच्यासोबत. आमच्यासोबत झालं आहे आता. त्याला काही ऑप्शन नाही आहे, काही करू नाही शकत. कर्जतचा वडापाव खाऊन झाला आता आम्ही कर्जतची भेल खाणार आहोत. सुकी भेल सुद्धा खा इथे आला की उन्हाच्या भरात आलोय आम्ही. बाबा ते डोक्यावर घे ना. ट्रेन आताशी चालली आणि आम्ही घाई करून उतरलो. माझ्या पण बरोबर राहणार आहेत. हे बघा 2021 साली मोबाईलमध्ये चॅनल उघडून आत्ता नवा व्लॉग बनवणार आहे. नाही इथे मंदिर आहे. हे आपण गेल्या वेळेला आलेलो तेव्हा हे ब्रिज नव्हता ना? नाही आता केला मुलं उड्या मारत होती ती पाण्यात. नाही तेव्हा नाही होता. हा जो पूल दिसतोय ते आम्ही गेल्या वेळेला आलेलो तेव्हा नव्हता. तिथे मुलं नाही ती अशीच पाय वाट होती. खडक होते खडक. हा हे ब्रिज आता झालं. तुम्ही नाही होता आत्या ताई होती. त्या पाण्यात उड्या मारत होती मुलं. इथे खेळत होती नाही मुलं. सेफली करा.
कोण पडेल का आतमध्ये? ते लहान मुलगा बकऱ्यांना बोलवत. त्याची आई सांगते बोलव त्यांना. 4 बकरे आहेत. गेल्या वेळेला सुद्धा हे एकच दुकान होतं इथे. हां हां बरोबर. ही अशी वाट आहे. एकच दुकान आहे. हे नवीन बांधलं ना? आपल्याला नाही हे होतं. होता. ही भिंत नव्हती. नाही होती भिंत होती. पुढे आता त्यासाठी मागचा व्हिडिओ बघावा लागेल. एक तलाव लागेल आता, माहिती आहे ना? तलाव नाही, विहीर आहे वाटतं. अरे बाबा, उजव्या बाजूला मोठा असा तलाव आहे ना, बघूया ना पुढे. त्याच्यात ही फुलं कमळांची कमळं सगळे होते. कमळ जेवण बनवतात. इथे जेवण बनवतात ते लोक. कोंबड्या वगैरे कापून ठेवल्यात. याच झाडाच्या इथे बसले होते नाना काका. हो. आणि काय बोलल्या? काय बोलले काय नाही, बसले होते. इथून जायचं का इथून जायचं? इथून असा सरळ. हां, तुम्हाला लक्षात आहे? मग माझ्या लक्षात आहे, विसरत नाही. बरं आहे बाबा. किती वर्षांनी या लक्षात यू हॅव राहिला. अ शार्प मेमरी. हम बोलता है ऐसा ही चलो आगे से. काका सांगतील तसं जाऊयात. इकडे नाही बघ, इथे काय हां. नाम पडतं मार्ग दाखवला आहे बघ. येताना हा इकडून समोरून गेले की ते तळ आहे बोलता ना तुम्ही. हां, तिथे कमळ बरोबर. असतात. हा बरोबर. येताना आलेलो आम्ही गेल्या वेळेला. आमच्याकडे जायचं मार्ग. सरळ गेलो तरी मार्ग आहे. सरळ जाऊन लेफ्टला आणि आणखी लेफ्ट असा काहीतरी मार्ग आहे. आणि इथून पण मार्ग आहे, तर आपण इथूनच जाऊया. बांध दाखवला त्या दिशेने. चला, इथे यहाँ छान से छान जाएंगे. घरं आहेत, जी घरं ते बोर्ड आपल्याला दाखव ना. मुंबईत बघायला नाही मिळत. हा दाखवलं नाही काय. हां, इथून जाऊया आपण. चला इथून जाऊया. तुला पण दिसत नाही. ही कशी कशी शूटिंग काढते तसं कर. तुला पण यायला पाहिजे ना. मग तुझं हे बघा इथे घर आहे मस्त. बनतंय अजून. मस्त बनवलं. अशी घरं कुठे बघायला मिळतात शहरात. हे बघा स्ट्रगलर व्लॉगर. स्ट्रगलर टाकलं. हो कोणाच बरं आहे, मस्त आहे. बंगला आहे, बंगला. हां, त्यांचं काम चालू आहे सर. इथे पण काम चालू आहे बंगल्याचं. 2 मजली. मी काय म्हणतो, आता हे तू बोलते आहे ना, ते जोरात बोलायला पाहिजे का सावकाश हळू आवाजात? काय ते? हे तू हळू आवाजात बोलते तरी पण त्यात रेकॉर्डिंग होतं ना. हा हळू बोलत असं तरी जोरात बोलायचं, रेकॉर्डिंग हा होणार. भटाकडे जाण्याचा मार्ग असं नाही ना. एवढं कशाला पण मोठ्याने नॉर्मल बोलायला? बोलतो तसंच ना, तो आवाज जाणार. संकटमोचन हनुमान मंदिर. हा मठाकडे सरळ रस्ता आहे ना. हो थँक्यू. इथे पण घर आहे. ते घरं बघितलं की असं वाटतं इथेच राहावं. दुर्दैवाने ते आपलं नाही आहे इकडे. इथे एखादा विकेंड होम असावं असं वाटतं. मुंबईपासून जवळ. कुठे गेले ते? तू पायाखाली बघ. ते मी पायाखाली बघ. असंच आहे इकडे नाही, विहीर आहे ती. मंदिरामध्ये हे बघा ही विहीर जी आपण गेल्या वेळेला बघितली होती. उंच नाही होत आहे. होतं आई, असंच होतं.
बोल आता ही विहीर आहे. उतार आहे. सपाट जागा होती मुंबईचे व्लॉगर इलेत, मुंबईचे व्लॉगर. हे CSMT मधून शिफ्ट झालेले. वांगणीला गेले. CSMT राजा नाही आहे तो यहाँ पे आहे वांगणी. व हे भरलेली आहे. मस्त आहे विहीर. दाखव का पुढे जाऊ नको कॅमेरा पाठी घ्या. भरलेली आहे. थंडीचे दिवस आहेत भरलेले असणार ना. चला पुढे चला, पुढे जाऊया, पुढे जाऊया. तर पायाखाली या हो. पहिला आपण खाना येताना खायला. इकडनंच येऊया हा शनिवारी. हा असं जेवूया. शॉर्टकट आहे ना. हा कारण मेन रस्त्याने जरा लांब पडतो. लांब आहे. हे बघा या खड्ड्यांमध्ये म्हणे खेकडे असतात. खेकडे हा हे खड्डे आहेत ना, खेकडे. नाना काका सांगायचे बिळो. हा खेकड्यांची बिळो. गावातले लोक अशी काढतात आणि खातात ना. आला खेकडा ते घेऊन जाऊया आपण. हे बघा. इथे पण पहिले रस्ता नव्हता, हे पण नवीन केलंय. चांगलं आहे. हा रस्ता नव्हता पहिले. आता रस्ता दिसतो इकडे. दोन्ही बाजूने पाणी वाहत होतं. कितीचं काय आहे? संपलंच आहे. विचारा पाहिजे विचारा. हा ठीक आहे. चला चला या लोक एवढं आल्यासाठी भेटू देतात. 5 मिनिटं आहे. संपला. भजन करतो. भजन आहे. स्वामींचा आम्ही मुलं पाहिजे असली तर भागो भागो. असो चला. मठ. आपण मठाकडे आलेलो आहोत. श्री क्षेत्र पळसदरी. आज जाऊयात. मठाच्या आजूबाजूचा परिसर आहे. मठात प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे हातपाय धुवायची जागा आहे. पहिले हातपाय धुवून घेऊया. ब्लॉग बनवते. हां ऑलरेडी बनवलेला आहे. हा दुसरा आहे. दुसऱ्यांदा आहे. म्हणजे तुम्ही ब्लॉग बनवता? हो बनवतो. सर्वाधिक बांधकर नाव आहे चॅनल. हां चेकआउट करा. चालेल. छवून हा बाई. आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं. जर आपण मागच्या दरवाजाने आलो असतो तर इथून आलो असतो. पुढून आलो तर इकडे आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या असतात आपल्या मनाप्रमाणे. गेल्या वेळेला मी वाचलेलं 11 घालतात म्हणून, पण आता सध्या इथे तसं काही लिहिलेलं दिसत नाही. समाधी आहे मठाधिपती दादांची. आणि इथे त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे.
पाया पडत हवा. इथे महाप्रसाद मिळतो. इथून पुढे जाऊन राईट साईडला गेलं की, पण तो आम्ही उशिरा आल्यामुळे आम्हाला नाही मिळाला या वेळेला. गुरुवारी आणि रविवारी असतो. दुपारी 12 ते 2 असा टायमिंग आहे. बाहेर टायमिंग लिहिलेलं आहे, आपण बघू नंतर. ते लिहिलं आहे महाप्रसाद सेवन करताना मोबाईलवर बोलू नये किंवा मोबाईलमध्ये डोकावू नये. खरंच आहे ते. आणि आजकाल आपण तेच करत असतो, सारखं मोबाईल. मी स्वतःसुद्धा तेच करते. सवय मोडायची आहे पण सुटत नाही, काय करायचं त्याला. मोबाईलचं व्यसन खूप वाईट. इथे छान छान फोटो आहेत स्वामींचे. जेव्हा स्वामी वारुळातून प्रकट झाले होते, शंकर महाराज. अन्नपूर्णेची मूर्ती आहे, जी आपल्याला अन्नधान्य पुरवत असते आणि तिच्या कृपेने हे सगळे 2 वेळेचं जेवत असते. या निमित्ताने एक सांगेन, समोर अन्नपूर्णेची मूर्ती दिसते की आपल्या ताटातलं अन्न कधी वाया घालवू नका. जितकं जमेल तितकंच घ्या, संपूर्ण खा. अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न राहील तुमच्यावर आणि आमच्यावर सुद्धा. उभे राहा बाबा, उभे राहा. हां, आता इकडे बघा, हसा. थांबणार आहे कळलं ना? 8:15 थांबणार आहे. हो, रात्रीचं प्रसाद जेवणार. होय. श्री स्वामी समर्थ. स्वामी संदेश. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग.
माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चारित्र्याचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझं बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त केले नाही तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवलं तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावलं तर सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकाला तुझा नाही बनवलं तर सांग. खूप छान आहे. इथे महाप्रसाद खाल्ल्यानंतर, प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आपलं जे ताट असतं ते आपण स्वतः स्वच्छ घासून त्यांना परत द्यायचं असतं. ते पुस्तादाने आपल्याला पुन्हा देतात. त्यामुळे ते आपल्याला पुढे करण्याआधी ते स्वच्छ घासावं लागतं. आणि ही पद्धत खूप चांगली आहे की आपलं ताट आपण इथेच नाही, घरीही घासलं पाहिजे. ते कोणीतरी आपण ठेवणार सिंकमध्ये आणि आपली आई घासणार असं नाही, आपलं ताट आपण घासूच शकतो. ही ते खूप चांगली सोय आहे. गेल्या वेळेला मी घासलेलं आहे, ह्या वेळेला महाप्रसाद नाही मिळाला आम्हाला, आम्ही उशिरा आलो त्यामुळे. पण तुम्ही आलात गुरुवारी किंवा रविवारी तर 12 ते 2च्या या वेळेत नक्की या, पोचण्याचा प्रयत्न करा. महाप्रसाद नक्की मिळेल. महाप्रसाद आहे, त्याच्यात चवीचा काही प्रश्नच नाही, ते सुंदरच असतं, स्वादिष्टच असतं. तर महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नक्की या इकडे. आणि स्वामीचं दर्शनसुद्धा घ्या. खूप छान आहे इकडचं वातावरण, शांत वाटतं आणि प्रसन्न वाटतं. एक प्रसन्नता असते इकडच्या वातावरणात. कुठल्याही तुम्ही मंदिरात जा, देवळात जा, स्वामींच्या स्थानात जा, मठात जा, तिथे तुम्हाला प्रसन्नच वाटणार आहे. आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी आपण येत असतो मंदिरांमध्ये आणि मठामध्ये. तर ते नेहमी त्याचा एक वेगळा विलक्षण अनुभव असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, तो आपल्याला मिळतच असतो. तर तो अनुभव आपण सगळ्यांनी प्रत्येकाने घ्यायलाच हवा. आणि आता इथून आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आम्ही इथून आता ट्रेनचं इकडे वेळेवर, म्हणजे ट्रेनच्या टायमिंग्स असतात आणि ट्रेनच्या टायमिंग्सच असतात सगळीकडे. पण इथे ट्रेन असतं ते जरा आपल्या मुंबईत जशा असतात तशा लागोपाठ नसतात, वेळावेळाने असतात. त्यामुळे अंतर असतं 2 ट्रेनच्यामध्ये. तर ती वेळ पाळा आणि त्या वेळेनुसारच तुम्ही बाहेर पडा, बघून बाहेर पडा, असं मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते. तुम्हाला तर माहितीच असेल, इतकं काही आता सांगण्याची गरज नाही. हे काही फार लांब नाही आहे, जवळच आहे मुंबईपासून. तर दर्शन करायला नक्की या. ते महाप्रसादाची वेळ लिहिलेली आहे, नोट करून ठेवू शकता. पण इथे अन्नदान सेवा दिलेली आहे. आज चालणारी पूजा आपण इथे पाहू शकतो. इकडे आपल्याला स्वामींच्या मूर्त्या सुद्धा मिळतात. छान छान मूर्त्या आहेत, छोटी आहे, मोठी आहे. श्रीपाद श्री वल्लभांची सुद्धा मूर्त्या आहेत. कामधेनू आहे, कासव आहे. माळा आहेत, कंठी, फोटो आहेत, किचेन्स आहेत, छान छान. तर सुद्धा छोटुकल्या पादुका सुद्धा आहेत. जे आपण नेहमी पाहतो, हे घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो.
किती गुगल पण झालं 50 माळा आणि खाद्यपदार्थ सुद्धा आहेत. चंदन, मनोहर, आंबाबर्फी, सातारा कंदी पेढा, धूप, कडे आहेत. कोणाला कडे घालायची आवड असेल शिवरायांची मूर्ती आहे, विठ्ठलची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणी म्हणजे तर आहेच. वटवृक्ष, खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. आणि हे आपल्या गाडीत ठेवू शकतो असं छानसं. त्यांची मूर्ती आहे. हा मठ आणि इथून जो इथे समोर जाणारा रस्ता आहे हा सरळ मुख्य रस्त्याकडे जातो. सरळ जाऊन राईट घेऊन पुन्हा राईट घेऊन तो रस्ता तिकडे तळंसुद्धा लागतं आहे. तिथे कमळ असतात तळ्यामध्ये तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. पण आपण सध्या हा रस्ता न घेता आपण जिथून आलो मगाशी इथून तर आपण ह्याच रस्त्याने जातो आहे परत. तो रस्ता तुम्ही त्या व्हिडिओत बघू शकता आणि जाण्या येण्याचं तुम्हाला कळेल. आतू काय खातेस? बोरं. बोरं आमच्या आतूला जाम आवडतात बोरं वगैरे खायला. मला पण आवडतात पण ही वाली नाही, ती सुकी असतात ती बोरं. चिंच, मला स्टार फ्रूट, टरमाळे. टरमाळे स्टार फ्रूटला वांगणीमध्ये टरमाळे बोलतात. तरमाळे नाही करमाळे. करमाळे मी टरमाळे म्हणते कालपासून. करमाळे म्हणतात. करमाळे करमाळे. हवं तर मी इकडे लिहून देईन की करमाळे म्हणतात सबटायटल्स. आणि आता आम्ही आलेलो 5 जण. आत्तू, मी, काका, आई, बाबा. आणि गेल्या वेळेला पण आम्ही 5 जण आलो होतो. पण आता एक ॲडिशन आहे काकांचं. आणि कोण मिसिंग आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. जे गेल्या वेळेला होते नाही या वेळेला नाही आहे. ते येणार होते खरं तर, त्यांची पण इच्छा होती यायची पण आम्ही जवळ होतो आणि ते खूप लांबून यावं लागलं असतं त्यांना. म्हणून आम्हीच त्यांना सांगितलं की नका येऊ उगाच त्रास करून. तर कोण नाही आहेत आमच्याबरोबर आणि तुम्हाला जर लक्षात असेल तर नक्की आम्हाला सांगा कमेंटमध्ये की कोण नाही, आज कोण मिसिंग आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असतील कदाचित. ठीक आहे, चला तर आता आम्ही घरी जातो. वांगणीलाच चाललो आहे. सो वांगणीला आत्तू आणि काका राहतात तर त्यांच्याकडे जाता आम्ही चाललो आहे. आणि नंतर हा व्हिडिओ वगैरे एडिट करून टाकीन कधी आज उद्यामध्ये. तर हा व्हिडिओ नक्की बघा. खूप दिवसांपासूनची खूप वर्षभर न बोलल्यामुळे की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हे लक्षात ठेवा. 4:48ची ट्रेन आहे, आपल्याला जायचं आहे पटापट. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तासाभराने वगैरे ट्रेन असते. पण निघूया पटापट जाऊया. तुम्ही सुद्धा वेळ बघून या, वेळ बघून या. एम इंडिकेटरला बघून या. निघूया आपण घरी. बाय बाय. पाण्याच्या विहिरीच्या इथं उभं राहूया. काय चला चला 48ची ट्रेन आहे. 4:48ची. चला चला धावा धावा. खूप कमी वेळ आहे. येडे नुसते पेढे खातात, येडे खाऊन चालूच केला नाही. पाया